स्मिताज किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे पालकची भाजी. तर चला बनवूया. अशा पद्धतीने बनवते मी भाजी. आमच्या घरी खरं तर कोणीच पालक भाजी खात नाही, पण जर मी अशी बनवली तर सगळे नक्की खातात. तर आपण पालकची भाजी निवडून धुवून घेतलेली आहे, विंटर निवडून. आता त्यामध्ये आपण कुकरला लावूया. तर त्यासाठी पालकची भाजी, त्यामध्ये मी 2 चमचे तूर डाळ, 1 चमचा हरभऱ्याची डाळ आणि 2 चमचे शेंगदाणे टाकलेत आणि थोडंसं पाणी टाकून त्यामध्ये हळद टाकलेलं आहे मी. आणि आता त्याला कुकरला आपण लावून घेणार आहोत. 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला कुकरच्या. आता आपलं कुकर झालेलं आहे थंड होईपर्यंत. तोपर्यंत आपण गॅसवरती कढई ठेवूयात. त्यानंतर जिरे टाकूयात. जिरे तळल्यानंतर त्यामध्ये लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि आपण मिरचीचा ठेचा वाटून घेतलेला आहे, तर तो टाकायचा आहे त्यामध्ये. आणि ते पूर्ण तळल्यानंतर मग त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण त्यामध्ये पालक जे आपण कुकरला लावून घेतलं होतं ते बारीक करून आता त्यामध्ये टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बघू शकता आपली उकळी यायला चालू झालेली आहे. तर आता आपल्याला त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून मी चमचा फिरवून एक उकळी घ्यायची आहे, जेणेकरून सगळं एकत्र मिक्स होईल. नाही मग तसंच जर ठेवलं तर पालक एकीकडे आणि पाणी एकीकडे होईल, कारण की आपण त्यात जी डाळ टाकली आहे ती पूर्ण बारीक केलेली नाही आहे, जरा मोठात ठेवली आहे, कारण की ती तशी छान लागते म्हणून. तर अशा पद्धतीने बनवते मी पालकाची भाजी. तुम्ही कोणत्या पद्धतीने पालकाची भाजी बनवता कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असे नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता ही गरम गरम भाजी मी भाकरीसोबत खात आहे. तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा.